चला मित्रांनो, आज आपण की नाही इझी रीडिंग बघूया. इझी रीडिंग जे वर्ड्स आहेत ना तुम्हाला ते लिहिता आले. तर याच्या आधी आपण पाहिलं का स्वर कसे लावायचे. स्वर कसे लावायचे माहित आहे तुम्हाला. वेलांटी उकार कसे लावायचे माहित आहे. आपण आता बघूया त्या वेलांटी उकार एकार ऐकार तुम्ही वापरतात का. कसं इंग्रजीमध्ये वापरायचं. किती वॉवेल्स आहे रे इंग्लिश मध्ये. वॉवेल्स 5 आहे. वॉवेल्स आर देअर 5 आहे. किती. ए ई आय ओ अँड यू. बाकीचे आहे ना सर्व कॉन्सोनंट आहे. काय रे कॉन्सोनंट. कॉन्सोनंट किती आहे 21 आहेत ना. आता हे आपल्याला वॉवेल वापरायचे. वॉवेल वापरून एखादा शब्द येते का बघू. सुरुवातीला आपण एक शब्द देऊया. आपण कसा लिहायचा विद्यार्थी सांगेल. तुम्ही सांगणार हा. मी फक्त तुम्हाला काही शब्द देणार आणि जस्ट आता याआधी आपण पाहिलं. फक्त तुम्हाला ते येते का. लेट अस चेक दॅट. हॅव यू अंडरस्टँड व्हॉट आय सेड. देन आय विल राईट सम वर्ड्स ऑन द ब्लॅकबोर्ड. पहिला ना एक शब्द लिहितोय मी. हिस्टॉरिकल. जरा बघूया कोण विद्यार्थी यामध्ये याचं स्पेलिंग करेक्टली ट्राय करेल. सोपा आहे. सोपा आहे की कठीण आहे रे. सोपा आहे ना. बघूया. धम्मक क्रांती हात वरत केला त्यांनी. टी होते अजून आचा टी ओ होते. रचा आय होते ना विलांटीचा आय होते. के कचा सी ए होते. यलचा यल होते. करेक्ट. बरोबर आहे का तिचं. नंतरचा शब्द आहे पॉलिटिकल. दुर्गा थोडा करून दाखवते आपला. पॉलिटिकल. हा बघा रे करू दे तिला. सांगा आम्हाला मोठ्याने सांगा. पी ओ लीजर यल टीजर टी आय कळतं सी ए बरोबर आहे का रे. पुढचा शब्द आहे एस्टॉनिशमेंट. स्वराली मांदाडी करून दाखवणार आहे आपल्याला. ए आहे तर इथं ए आणि एस्टॉम आहे तर म्हणजे अर्धा श आहे तर इथं यस यच ना टी ओ. नी आहे तर यन यन आय श यस यच मेन यन ई आणि नॉन मेन. करेक्ट. हा शब्द कोण करते. हात वरत करा. राणा चल स्टॉप कर. डी ओ ड अर्धालो आहे तो यल फ्युचर एच आय अरुणाचल यल. प्रोचा पी आर ओ ग्रॅट जी. थांबतो हे इकडं असं असं तर सरळ. हा ग्रॅचं सांग. जी आर ए ओके. इंच आयन आणि फॉलचं एफ आर ओ
चला ऍडजस्टमेंट. Add है तो ADD. Check the J. Or the sun touch yes. JU.